आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले। त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप, तर बैठकीचं खोटं ठरलं तर राजकारण सोडेल असंही वक्तव्य। सुरेश धस यांनी अशा प्रकारची जाहीरपणे वक्तव्य करण्यापेक्षा यंत्रणांकडे माहिती द्यावी, माहिती दिल्यास पोलिसांना सोयीचं होईल। धसांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तर त्याला भाजपा आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलतात, तर अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही, अमोल मिटकरींचा धसांना इशारा। एसआयटीमधील अधिकाराचा निकालाच्या दिवशी वाल्मिक कराडसोबत आनंदोत्सव, बजरंग सोनवणेंचा आरोप, तर मित्रच वाल्मिकची चौकशी कशी करणार, सवाल उपस्थित। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा गंभीर आरोप, धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी। माझी सुरक्षा काढा पण अंजली दमानी यांना सुरक्षा द्या, धमकी आल्याच्या दमानी यांच्या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप, एसआयटीमधील पीएसआय महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो, आव्हाडांकडून ट्विट। एसआयटी नेमताना अशा प्रकारचा संबंध असेल हे तेव्हा माहिती नसावं, वाल्मिक कराडशी संबंधित अधिकारी असतील तर गृह खातं दखल घेईल, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। 9 तारखेला राज्यामधील सर्व ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करणार।